काहीतरी चमचम खाण्याची इच्छा होते आणि घरात फक्त अंडी आहेत, तर अंड्यांचा आज अंडा भात बनवणार आहोत. आणि घरातल्याच इन्ग्रेडियंट्समध्ये जास्तही टाईम वेल लागत नाही, पटकन तयार होतोय. ऑलरेडी भात शिजवलेला होता, त्याच भाताचा अंडा भात बनवणार आहोत. 2 टॅमॅटो कट करून कोणत्याही शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत. मी 2 माणसांच्या प्रमाणे सर्व तयार करून घेते. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मी 2 मिरच्या घेतल्यात उभ्या कट करून, आणि बारीकही तुम्ही कट करू शकता. लांब लांब कट केल्याने तोंडाला जास्त तिखट लागत नाही, साईडला काढता येतात. कोथिंबीर बारीक कट करून, अंडी तुमच्या माणसांच्या क्वांटिटीप्रमाणे तेवढीच घ्या. मी 2 अंडी घेतलीत. पॅन गरम करून तेल, हलक्या हातानेच अंडा पॅनमध्ये सोडून घ्यायचा आहे. मधला जो गर आहे तो फोडून आणि पसरून नाही घ्यायचा आहे. एक साईडला करून दुसरा अंडा फोडून मी एकदम हलक्या हातानेच टाकते. अंडी माझी साईडला जातात, कारण की बुडाला उथल असल्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच अंडा तयार करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तर लगेच करपेल. वरून चवीपुरता मीठ टाकायला विसरू नका, त्याने चव छान येते अंड्याला. अंडा फोडून बॅटर जो तयार करतो त्याच्यामध्ये मीठ टाकतो, त्याची चव वेगळी येते. अंडा पॅनमध्ये टाकून त्याच्यावरून मीठ टाकून त्याची चव वेगळी येते. अंडा पूर्ण शिजून घ्यायचं आहे, उलटापालट करून घ्यायचं आहे. अंडी साईडला काढून त्याच पॅनमध्ये ऑइल, चॉप करून घेतलेले टॅमॅटो आणि चॉप करून घेतलेली मिरची तेलावर सॉटे करून घ्यायची आहे. चवीपुरता मीठ. तुम्हाला जर मसाला भात बनवायचा असेल तर मसालाही टाकू शकता. घरामधला शिजवलेला भात, मी बासमती राईस घेतलेला नाही आहे. तेलावर सॉटे करून सुटसुटीत भात पूर्णपणे तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही अजून भाज्याही टाकू शकता, शिमला मिरची, मटर. छान भात होतोय. घरातल्याच इन्ग्रेडियंट्समध्ये चटपटीत असा भात तयार होतोय. वरून कोथिंबीर खूप सारी, त्याने चव अजून इन्हेन्स होते. पॅनमध्ये सॉटे करून सुटसुटीत करून घ्यायचे भात प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे. असा सुटसुटीत असा भात तयार करून घ्यायचा. चमचमीत अंडा भात, वरून अंडा, कोथिंबीर सर्व करून. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका.